स्वतःच्या पोटच्या पोरीवर बापाने आणि शेजाऱ्या राहणाऱ्या काकांनी बलात्कार केला. तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि तिच्यासोबत वारंवार बलात्कार केल्यामुळे ती प्रेग्नंटही झाली. आणि हा सर्व काही प्रकार उघडा तेव्हा पडला जेव्हा ती प्रेग्नंट झाली आणि तिचं पोट दिसू लागलं. तर मंडळी, ही घटना कुठे घडली आहे, का घडली आहे आणि बापानेच लेकीचं नात्याला कलंक का लावलं, पितानेच मुलीचा बलात्कार का केला आणि त्यासोबत शेजाऱ्याला सुद्धा का सामील केलं, काय कारण होतं यामागचं आणि ह्या गुन्हेगाराला, बापाला आणि शेजाऱ्याला शिक्षा भेटली का, ही घटना कुठली आहे व कधी घडले, सर्व काही सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल क्राईम मराठीला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बघत राहा असेच क्राईम अलर्ट व्हिडिओ. तर मंडळी, ही घटना आहे मुंबई टाकळी नगर येथील. घटना घडलेली आहे 24 जानेवारी 2023ला. एका 32 वर्षीय वडिलाने 17 वर्षीय मुलीवरती बलात्कार केला आणि या सर्व कर्मकांडामध्ये त्याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या मित्राला सुद्धा सामील केलं. तर नेमकं या प्रकाराची सुरुवात कशी होती जाणून घेऊया. एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने तिचे वडील आणि शेजाऱ्या राहणाऱ्यांनी वारंवार तिच्यावर नको ते कृत्य केल्याचा आरोप केला आहे. मुलगी प्रेग्नेंट राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आलेला आहे. तर मंडळी, टाकळी नगर पोलीस दिलेल्या माहितीनुसार शेजारी राहणारे 32 वर्षीय व्यक्तीने फेब्रुवारी 2023मध्ये पीडित म्हणजेच पीडितीच्या कुटुंबांना मुलीशी लग्न करण्याची इच्छा असल्याबद्दल त्याने सांगितलं. म्हणजे तिच्या प्रियकराने जाऊन तिच्या कुटुंबाला सांगितलं की मी तुमच्या पोरीसोबत लग्न करणार आहे. तेव्हापासून दोघांनी एकमेकांशी चांगलं बोलायला लागले, एकमेकांसोबत गोड बोलू लागले, एकमेकांसोबत चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर मग त्यांनी प्रेमात केलं आणि प्रेमापुढे काय होतं हे तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे. त्यानंतर त्याने पीडितीला आपल्या लैंगिक संबंध आवडीबद्दल सांगितलं. पीडित मुलीने पोलिसाला दिलेली जबाबात आरोप केलेला आहे. पीडित मुलगी म्हणत होती की हे सर्व काही ठीक आहे, पण हे जे काही लैंगिक संबंध आहे आपण हे लग्नानंतर बनवू. आता सध्या मी यासाठी तयार नाही. त्या मुलीने त्या प्रियकराशी अशी सुद्धा विनंती केली, पण तो ऐकला नाही. तो नंतर तिच्याशी लग्न करेन असं म्हणत त्याने वारंवार तिच्यावरती बलात्कार केले, नको ते कृत्य केलं. लग्नानंतर जे काही व्हायचं असतं त्या पुरुषाने ते सर्व काही अगोदरच करून घेतलं. मात्र परिणामाची भीती असल्यामुळे ती घटना तिने कुटुंबाला सांगितली नाही. तिला वाटलं जर ही घटना आपण घरी सांगितली आणि घरच्यांनी जर लग्नासाठी नकार दिला तर आपल्याला आयुष्यभर आपल्या वडिलांच्याच घरी राहावं लागेल. त्यामुळं या मुलीने ही घटना बाहेर कुणालाही सांगितली नाही, तिच्या आईला नाही, वडिलांना नाही. पण ही घटना काही थांबत नव्हती. जो व्यक्ती तिच्यासोबत लग्न करणार होता तो तिला फिरायला घेऊन जायचा. फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा. लग्न झाल्यानंतर नवरा बायकोमध्ये जे काही संबंध होत असतात, या पुरुषाने लग्ना अगोदरच ते सर्व काही संबंध बनवून ठेवलेले होते. 28 फेब्रुवारीला पीडितीची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. तेव्हा मुलगी वडिलांसोबत घरीच होती. दोघांमध्ये शाब्दिक बोलणे झाल्यानंतर वडिलांनी आपल्याच मुलीवर बलात्कार केला. इतकं घाण वाईट कृत्य बापाने मुलीसोबत केल्याची पहिली घटना मी तुम्हाला आज सांगतोय. तरी ती तिच्या कुटुंबाला किंवा मित्रांना ही बाब उघडी करू शकली नाही. या आठवड्याच्या सुरुवातीमध्ये जेव्हा ती गरोदर असल्याचं समजलं तेव्हा तिने हिंमत केली आणि सर्व काही प्रकार तिच्यासोबत जो घडला तिने तिच्या आईला आणि टाकळी नगर पोलीस ठाण्यात जाऊन सगळं काही सांगितलं. ती मुलगी सांगते की वारंवार माझे वडील आणि माझ्या शेजारी राहणारे दोघेही माझ्याकडे दुपारी रात्री यायचे आणि माझ्यासोबत नको ते कृत्य करायचे. माझे हात दाबून धरायचे, बारीने माझ्या शरीरासोबत छळ करायचे. हे सर्व काही त्या पीडितीने पोलीस ठाण्यामध्ये, टाकळी नगर पोलीस ठाण्यामध्ये सांगितलेलं आहे. गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिलेली आहे. दोघांना पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केलं. म्हणजे तिच्या वडिलांना आणि शेजारी राहणाऱ्या काकाला त्या पोलिसांनी टाकळी पोलीस ठाण्यामध्ये संध्याकाळच्या वेळी गुरुवारी
अटक केलं. त्यांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली देखील केली, अशी टाकळी नगर पोलिसांनी सांगितलं. या दोघांविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 376 बलात्कार ते 376(2) ए, 376(2) आणि पोस्ट ॲक्ट कलम 468 अनाव्य गुन्हा. मंडळी, ही घटना खूप दुर्दैवी घडलेली आहे. स्वतःच्या वडिलाने आणि शेजारी राहणाऱ्या काकांनी तब्बल 17 वर्षीच्या मुलीसोबत नको ते कृत्य केलेलं आहे. मंडळी, तुमच्याही आजूबाजूला अशा काही गोष्टी घडत असतील तर या गोष्टीविषयी तुम्ही स्वतः आवाज उचलावा आणि अशा गोष्टी पोलिसांपर्यंत न्याव्या, ज्यामुळे व्यक्तीला त्या न्याय भेटेल. बघत रहा क्राईम मराठी. भेटूया अशाच एका नवीन बातमीसोबत.